नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज ढाणे आहेत. सर, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर नवीन वर्षाचं स्वागतासाठी अवघे काही तास उरलेले आहे, तर नवी मुंबईमध्ये कसा बंदोबस्त असणार आहे पोलिसांचा? नवी मुंबईमध्ये जवळपास ट्रॅफिक आणि झोन 1चे जे अधिकारी अंमलदार आहेत आणि हेडक्वार्टर्सचे यांच्या मार्फत जवळपास 800 लोकांचा बंदोबस्त अधिकारी आणि अंमलदारांचा तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जवळपास 70 ते 80 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ही नाकाबंदी झोन 1च्या एरियामध्ये राहणार आहे. वेगवेगळ्या टाईमला आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी नाकाबंदी राहील आहे. आणि यात विशेष करून जे ड्रिंक्स घेऊन वाहनं चालवतात त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आहे. अतिशय कडक या संदर्भातलं धोरण नवी मुंबई पोलिसांचं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सर्वांना आव्हान आहे की विशेष करून ड्रिंक्स करून गाडी चालू नये. ड्रायव्हर्स ओला उबेरचा वापर करावा आणि महिलांना सुद्धा आव्हान आहे की रस्त्यामध्ये कुठेही त्यांना अडचण आली असेल तर 100 नंबर 112 नंबरला कॉल करावा. ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तैनात आहे, पोलीस स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी संपर्क साधावा, त्यांना योग्य ती मदत देण्यात येईल. पोलिसांची विशेष करडी काही नजर असणार आहे का? सर्व जे ठिकाणं आहे ज्या ठिकाणी सेलिब्रेशन होतात त्या ठिकाणी साध्या गणवेशामध्ये आणि गणवेशामध्ये सुद्धा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अवैध कृत्य होत नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, जाता जाता नागरिकांना काय आव्हान कराल, कारण की सगळे जल्लोषामध्ये दंग असतात? सर्वांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी आनंदात 31चा जो सेलिब्रेशन आहे ते करावं. त्याचबरोबर त्यांनी काळजी सुद्धा घ्यावी, कुठेही दारू पिऊन किंवा ड्रिंक्स करून वाहन चालू नये, जेणेकरून अपघात टाळता येईल. आणि या संदर्भात त्यांना जे विशेष करून ड्रायव्हर्स आहे, त्यानंतर ओला उबेर आहे, याचा वापर करावा, जेणेकरून कुठलाही अपघात टाळता येईल. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत पोलीस उपायुक्त पंकज ढाणे. सर्वांनी आनंदामध्ये हा उत्सव 31चा साजरा करावा, मात्र स्वतःची काळजी घ्यावी. काही घडल्यास तर त्वरित पोलिसांना फोन करावा, अशी जी माहिती आहे ती पोलीस उपायुक्त पंकज ढाणे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.